विचार करा, एक साधी पदयात्रा आणि फक्त एक मूठभर मीठ, या दोन गोष्टींनी जगातल्या सगळ्यात मोठ्या साम्राज्याचा पाया कसा हादरवून टाकला असेल. हो, आपण बोलतोय महात्मा गांधींच्या नेतृत्वात झालेल्या त्या प्रसिद्ध दांडी यात्रेबद्दल. पण प्रश्न तर हाच आहे की समुद्रापर्यंत चालत जाणं हे एखाद्या बलाढ्य साम्राज्यासाठी इतकं धोकादायक कसं काय ठरू शकतं. चला, या ऐतिहासिक घटनेच्या खोलात जाऊया आणि हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. तर या सगळ्याची सुरुवात झाली कुठून? आपल्याला थोडं मागे जावं लागेल, थेट 1929 सालच्या राजकीय परिस्थितीत. त्या काळात ना, भारताच्या राजकारणात स्वातंत्र्याच्या मागणीचं एक मोठं वादळ घोंगावत होतं. हे बघा, डिसेंबर 1929 मध्ये लाहोरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं आणि तिथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक खूप मोठी धाडसी घोषणा केली, पूर्ण स्वराज्य. म्हणजे आता अर्धवट स्वातंत्र्य वगैरे काही नको, आम्हाला हवंय संपूर्ण स्वातंत्र्य. आणि या एका घोषणेने स्वातंत्र्य लढ्याला एक नवी, एकदम स्पष्ट दिशा मिळाली. ठीक आहे, ध्येय तर ठरलं, पण ते मिळवायचं कसं? त्यासाठी जो मार्ग निवडला तो होता सविनय कायदेभंग. आता याचा अर्थ काय? सोपं आहे. शांततेच्या आणि अहिंसक मार्गाने जे काही अन्यायकारक कायदे आहेत ते न पाळायचे. आता बघा, सविनय कायदेभंग करायला तसे हजारो मुद्दे होते, पण गांधीजींनी एक असा मुद्दा निवडला जो दिसायला अगदी सामान्य होता, पण त्याची ताकद प्रचंड होती. आणि तो मुद्दा होता मीठ. त्या काळी ब्रिटिशांनी एक मिठाचा कायदा बनवला होता आणि हा कायदा काय म्हणायचा की मीठ बनवण्याचा आणि विकण्याचा सगळा अधिकार फक्त आणि फक्त सरकारचा. म्हणजे विचार करा, समुद्राच्या काठावर राहून सुद्धा भारतीयांना स्वतःच्या वापरासाठी मूठभर मीठ बनवण्याची परवानगी नव्हती. त्यांना तेच मीठ सरकारकडून महागड्या दरात विकत घ्यावं लागायचं. किती मोठा अन्याय होता हा. आणि इथेच गांधीजींची हुशारी कामी आली. काय जबरदस्त खेळी होती ही. त्यांनी असा एक कायदा निवडला जो प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याला स्पर्श करत होता, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत. कारण मीठ तर सगळ्यांनाच लागायचं, बरोबर? त्यामुळे या कायद्याचा त्रास सगळ्यांनाच होत होता आणि तो सगळ्यांना एकत्र आणू शकत होता. बस. आणि मग ह्याच अन्यायी कायद्याला विरोध करण्यासाठी इतिहासातील त्या अविस्मरणीय पदयात्रेची सुरुवात झाली, साबरमती आश्रमापासून थेट दांडीच्या समुद्रापर्यंत. हा प्रवास तब्बल 24 दिवसांचा होता मंडळी. 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून यात्रा सुरू झाली. रोज नवनव्या गावांमध्ये थांबा, हजारो लोकांशी बोला, त्यांना जागं करा, असं करत करत 5 एप्रिलला हे पदयात्री दांडीच्या किनाऱ्यावर पोचले. आणि मग उजाडली ती ऐतिहासिक सकाळ, 6 एप्रिलची. आणि हे अंतर काही साधंसुधं नव्हतं हं. तब्बल 385 किलोमीटर. विचार करा, त्या काळात उन्हातानात पायी चालत एवढा प्रवास करणं ही खरोखरच एक प्रचंड शारीरिक आणि मानसिक कसोटी होती. विशेष म्हणजे या प्रवासाची सुरुवात झाली होती फक्त 78 निवडक निष्ठावान अनुयायांसोबत. फक्त 78. पण जसजशी ही यात्रा पुढे सरकत गेली ना, तसतसा लोकांचं एक महासागरच जणू त्यात सामील होत गेलं. दांडीच्या किनाऱ्यावर जे घडलं त्या एका क्षणाने अक्षरशः संपूर्ण देशात क्रांतीची एक ठिणगी पेटवली. आणि त्या एका ठिणगीने सगळ्या देशाला एकत्र आणलं कायदा मोडण्यासाठी. तुम्ही जर त्या काळातल्या नोंदी किंवा पुस्तकं पाहिलीत ना, तर ह्या घटनेचं महत्त्व एकदम स्पष्ट दिसतं. ही काही फक्त एक यात्रा नव्हती, तर एका प्रचंड मोठ्या आंदोलनाची ती नांदी होती. एक अशी घटना जिची नोंद इतिहासात कायम सुवर्ण अक्षरांनी केली जाईल. तर 6 एप्रिल 1930 गांधीजी दांडीच्या किनाऱ्यावर खाली वाकले आणि त्यांनी फक्त मूठभर मीठ उचललं. किती साधी कृती होती ही, नाही का? पण या साध्या कृतीत ब्रिटिश साम्राज्याच्या सत्तेला दिलेलं एक थेट आवाहन दडलेलं होतं आणि याच एका कृतीने देशभर सविनय कायदेभंग चळवळीचा वणवा पेटवला. दांडीमध्ये पेटलेली ही ठिणगी बघता बघता संपूर्ण देशात वणव्यासारखी पसरली. तामिळनाडूमध्ये सी राजगोपालाचारी यांनी तशीच एक यात्रा काढली. धरसनामध्ये तर सरोजिनी नायडू यांनी थेट मिठाच्या कारखान्यावर अहिंसक मोर्चाचं नेतृत्व केलं. पेशावर, सोलापूर, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात उडी घेतली. या सगळ्याचा परिणाम तो प्रचंड होता. या एका अहिंसक आंदोलनाने बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला असा काही धक्का दिला की बस. त्या काळातल्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा या घटनेचं वर्णन खूप प्रभावी शब्दांमध्ये केलं आहे. उदाहरणार्थ मोतीलाल नेहरू काय म्हणाले होते बघा. त्यांनी या यात्रेची तुलना थेट प्रभू रामचंद्रांच्या प्रवासाशी केली.
ते म्हणाले, श्रीरामचंद्रांच्या महान प्रवासाप्रमाणे गांधीजींची ही यात्रा अविस्मरणीय ठरेल. म्हणजे विचार करा, या घटनेला किती मोठं मायथॉलॉजिकल महत्त्व दिलं गेलं होतं. एवढंच नाही, सुभाषचंद्र बोस यांनी तर या घटनेची तुलना थेट युरोपच्या इतिहासातल्या मोठ्या घटनांशी केली. त्यांच्या मते या यात्रेचा प्रभाव हा नेपोलियनच्या पॅरिसवरच्या कूचसारखा किंवा मुसोलिनीच्या रोमवरच्या मोर्चासारखा होता. म्हणजे अशा घटना ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. तर मग थोडक्यात सांगायचं तर या मिठाच्या सत्याग्रहाचं महत्त्व काय होतं? सगळ्यात पहिलं, याने सामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडलं. दुसरं, याने जात, धर्म, प्रांत या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भारतीयांना एकत्र आणलं. तिसरं, यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याने हे सिद्ध केलं की अहिंसेच्या मार्गाने सुद्धा किती मोठं जन आंदोलन उभं करता येतं. आणि हाच विचार आपल्याला एका आजच्या काळातल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो. बघा, गांधीजींनी मिठासारखं एक साधं, रोजच्या वापरातलं प्रतीक वापरून अख्ख्या देशाला एकत्र केलं. जरा विचार करा, आजच्या काळात आपल्या दैनंदिन जीवनातलं असं कोणतं प्रतीक असू शकेल जे लोकांना एका मोठ्या, चांगल्या उद्देशासाठी एकत्र आणू शकेल? नक्कीच विचार